तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी राधा की बन गई, मीरा की बन गई, तुम्हारी बन गई, हमारी बन गई, कर बनणार तेही अच्छी बनेगी. अच्छी म्हणजे काय? कारण मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग फक्त संत दाखवतात. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेदांनी सांगितलंय. संताशिवाय, कारण भगवंत सांगतात संत माझे गुरु, मी त्यांचा चेला, आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला, नाहीतर कोण पुसत होतो मला? विठ्ठला विठ्ठला. संताच्या मुळे तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी, नाही का? नाही तर भगवंताला कोण पुसत होतो? शिव कोणाला कळत होता शिव आणि जीव काय म्हणून? ही कृपा फक्त संतांची आहे. संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली. कारण धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपला धर्म काय आहे? प्रत्येकाने आपला धर्म सांभाळायचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. कारण पाखंडी जे आहे त्याचं खंडन करायचं ना. आपला धर्म खरा तो एकची धर्म जगाला एकची धर्म जगाला प्रेम पावे. प्रेमाने बोला सर्व. कारण किती जरी परमार्थ केला आणि जर प्रेमाविना, कारण प्रेमाशिवाय परमार्थ सफल होतच नाही. विठ्ठला. अर्थ जो आहे पहिला धर्म सांभाळायचा आहे, नंतर अर्थ सांभाळायचा. अर्थ किती जरी पैसा आला, बरं का, किती जरी पैसा आला तर बाकीच्या धर्मामध्ये, मारवाडी गुजराती यांच्या धर्मामध्ये 10% पैसा परमार्थ करता ते बाजूला काढतात. किती? 10%. कारण त्याने धनाची शुद्धी होते. जे धन आपण कमवतो त्याच्यामधून काही जर आपण दान धर्म जर केला तर त्याने शुद्धी होत असते. धर्म अर्थ फक्त तीनच सांभाळायचे. धर्म अर्थ काम.
काम एकच म्हणून आपण त्याचा विचार करायचा नाही. काम बरेच आहे बरं का. चांगलं काम केलं ते काम, बाकी त्याला काम चांगलं काम केलं तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष बघायचं काम नाही. मग तिन्ही सांभाळले तरी मोक्षा माघारी सिद्धी सहित. पण नाथ महाराजांचं सांगितलंय मस्त कसं, सिद्धी लावी पिशे कोण तया पुसे, सिद्धी लावी बरेच लोक सांगतात आमचा गुरु नुसती माती घेतली की साखर फुटाणे करतो. त्याला सिद्धी म्हणतात बरं का, सिद्धी. पण सिद्धी लावी पिशे कोणीच पुसत नाही त्याला. जा हे फक्त कसं आहे, पुण्याची पाहुटी सरे सगळेच इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोक जोपर्यंत पुण्य आहे बरं का. सिद्धी प्राप्त झाली ती सिद्धीचा वापर जन्मभर करू शकत नाही, कारण त्याची कॅटेगरी असती ती संपुष्ट फक्त सिद्धी. सिद्धी लावी पिशे कोण तया पुसे, नेने राजहंसे पाणी काय. राजहंस असतो राजहंस आणि बगळा असतो बगळा नाही का. दुधामध्ये किती पाणी आहे, बगळा जर असेल तर ते पाण्यासकट दूध पिऊन घेतो नाही का. राजहंस जर असेल, तुमच्यासारखे जे राजहंस असेल ते पाणी ठेवतय आणि दूधच पिऊन घेतय, त्याला म्हणतात राजहंस. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेने राजहंसे पाणी काय. राजहंशाला राजहंस पक्षी आहे, त्याला पाण्याचं काहीच घेणं नाही बर का. आणि नक्कल कुठेच चालत नाही, खोट नामस्मरण कुठेच चालत नाही. नुसतं डोळे बगळा डोळे मिटून काय करतो, मासा खातो. एका सरोवराच्या तीरावर सांगतो की एक बैर सासना आला, त्याने असा प्रकार केला, असा खाली गेला आणि मासा पकडला आणि उडून गेला. का धर्म अर्थ काम आणि मोक्ष तेने मुक्तीचारी साधी. तेने मुक्तीचारी साधियेल्या. हे कोणी पाहिलं, हे पाहिलं कावळ्यांनी. आता बैल सासण्याची कला कावळ्यांनी पाहिली म्हणे सोपं आहे. चार मुक्ती साधणं अगदी सोपं आहे. कोण म्हणे, कावळा. कावळ्याने बाजून पाहिलं आणि म्हणजे आपण हे करू शकतो की एका चटक्यात मासा घेता येतो खाता येतो म्हणे. मग कावळा गेला, कावळ्याला स्थिर काही होता येत नाही, पण कसा तरी धरपडला आणि खाली गेला तर ज्या ठिकाणी कावळा
उडी मारणार त्या ठिकाणी खाली खडक वर पाणी आणि वरती भाकरी एवढं शेवाळ होतं शेवाळ. कावळा जसा गेला तशी चोच त्याची खडकावर आपटली आणि रक्तबंबाळ झाली. कोणाची? कावळ्याची. कारण थेरी चालत नाही, नाही का, प्रॅक्टिकल. त्यांनी पाहिलं हे सोपं आहे, हे आता पखवात वाजवणं सोपं आहे. त्यांनी पाहिलं पखवात एवढं सोपं आहे का? त्याला कितीतरी दिवस त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली तेव्हा पखवात वाजवून. मला त्याच्यातलं काही कळत नाही, मी उगाच नाही माझं इकून ठोक तिकून ठोक वरती खाली हे नाही. जेव्हा त्याचं ज्ञान असेल ते ज्ञान पैगा बरवी, नाही का. कावळ्याने पाहिलं अगदी सोपं आहे आणि बुडी मारली, पण त्या शेवाळातून त्याची एवढीच मुंडीवर आली, बाकी तडफड करायला लागला. कारण जानत नाही, पूछत नाही, देखा काय काम करते हो, शेवाल में तो मुंडी अडकी आप काय को फडफड करते हो. सगळ्या ठिकाणी अनाडी राहायचं पण परमार्थात अनाडी राहायचं नाही महाराज. काय सांगितलं माहितीये का? अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरी. काय कथा बनाया उसकी पूजा करियो, उसकी पूजा करियो, पूजा करियो, संत कबीर महाराज, अरे पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो, जिंदा नाग जब घर निकलेगा ले लाठी उठ पडियो. बरोबर. जिवंत नाग जर घरात निघला तर काही घेणार. अरे जिंदे बाप को रोटी न देवे मरे बात पछताइयो. माझ्या पित्याच्या गळ्याला दोरी, बायकोला खांद्यावरी पुंडलिका
तुला तुला तीर्थ भेटणार रे कारण आपण वारकरी आहात आणि वारकरी पहिलं नाम कुणाचं घेतो? पांडुरंगाचं नाही, पुंडलिक वरदे, मग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, मग बाकीचे संत. पण पहिलं पुंडलिक कुठे तपश्चर्याला गेला नव्हता. धर्म, आपला धर्म काय? जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछताइयो, मुठभर चावल डाभे धरके कौवा बाप भुलैयो. कावळा बाप असतो का? पण त्याला बाप म्हणून आपण त्याला बोलवतो. म्हणून कबीर महाराज सांगतात, अनाडी दुनिया भजन बिना कशी, भजनाशिवाय ती तरणार नाही. कारण त्याच्याकरता धर्म, आपला धर्म आपण सांभाळायचा. अर्थ कुठे खर्च करायचे ते आपण, काम कुठलं काम नीट करायचं, हे तीन कार्य जर केले तर आपोआप मोक्ष अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. धर्म अर्थ काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. मगाशी सांगितलंय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपण आपल्या गुरुने प्रत्येकाला मगाशी पण सांगितलंय, कुठलाही संप्रदाय असो, कुठलाही पंथ असो, कुठलाही जातीचा असो, कुठल्याही मातीचा असो, पण त्याला एकच आहे, भगवंताचं नामस्मरण तुम्हाला तुमच्या गुरुने. कारण गुरु विना कोण बतावे मला बिकट है यमघाट. हा यमघाट आहे, तो बडा बिकट आहे. भ्रांती की नदिया, कारण इथं भ्रांती पासून हेरतले गुरु वाक्य मन धुतले. कारण गुरुचं वाक्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मन धुतल्या जात नाही. त्या गुरुने तुम्हाला शिवपंचाक्षरी असो आणि दुसरा कुठला काही असो, पण त्याचं नामस्मरण केल्याशिवाय तुम्ही आम्ही तरुण जाणार नाही. तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. कारण नामधारक तरणारच आहे. मगाशी सांगितलंय, करंट कुणाला लागला तरी दणका एकच आहे. करंट कुणाला लागला तरी दणका, कसं नामस्मरण करा बघा. त्या व्याधाने शिवलेला अमृतामध्ये कथा आलेली आहे. शिवरात्रीचा, महाशिवरात्रीचा दिवस, आणि असं एक मंदिर होतं. मंदिरावर लोक भजन करताय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शंभो शंकर, ओम नमः शिवाय. आणि हा शिकारीला गेला. शिकारीला जाता जाता तेवढे शब्द त्याच्या कानावर गेले आणि त्याने त्यांना
म्हणजे वाकडं लावलं. तुम्ही काय म्हणत असता त्यांना, म्हणजे नामस्मरण नाही केलं त्यांनी, फक्त हे काय म्हणतात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, असं त्यानं दणकासूर केला. सकाळीच गेला, कशाला? फक्त शिकारी करता गेला. त्याला माहिती नाही ओम नमः शिवाय हा मंत्र कुणाचा आहे, कशाला आहे, मंत्र आहे का काय आहे, त्याला अजिबात माहिती नव्हतं. आणि तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्याने खेळत खेळत ते नामस्मरण केलं आणि दिवसभर हिंडला तरी त्याला शिकार मिळाली नाही. किती? दिवसभर. आणि शेवटी वैतागून तरी पण त्यानं विचार केला की हा सरोवर आहे आणि सरोवरावर काहीतरी प्राणी पाणी पिण्याकरता रात्री तर येईल, पण शिकार केल्याशिवाय जायचंच नाही. आणि तो एका झाडावर गेला, पण कर्मधर्म संयोगाने ते झाड होतं बेलाचं, पूर्ण गच्च भरलेलं होतं पानानी. आणि त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापना केलेलं शिवलिंग होतं. आणि याने शिकारीच्या हिशोबानं त्या झाडावरती गेला, पण नामस्मरण चालू, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय. हे नामस्मरण करत नव्हता, त्यांना ते वाकडं लावत होता. म्हणजे ती टकळी त्याला भरलेली होती सकाळी. म्हणून सकाळी रामाच्या पाऱ्यामध्ये नामस्मरण करणं अतिशय उत्तम असतं. कुठलाही सकाळी जर तुम्ही झगडे केले, दिवसभर झगडेच डोक्यात, नाही का? सकाळी काही सकाळची जी वेळ असते त्या वेळेला त्याला रामाचा रामप्रवर म्हणतात. आणि ते नामस्मरण त्याचं चालू होतं आणि एक एक पान तोडायचा आणि त्या पिंडीवर पडायचं, ते ऑटोमॅटिक पिंडीवर पडायचं. पण असं करता करता त्याचं सर्व पाप नाहीस होऊन गेलं आणि भगवान शंकर प्रकट झाले आणि त्याला दर्शन दिलं. कारण त्यांनी त्या हरणाचा पण उद्धार केला. तसं जर आपल्याला प्रकट करायचं असेल भगवान शंकर, त्याचं नामस्मरण आपण करायचं. आणि ज्यांच्या योगाने पंढरीचा परमात्मा ज्यांनी उभा केला कुंडलिक रायाने, त्या पंढरीच्या परमात्म्याचं आपण सगळ्यांनी, कारण खाली बसलेल्यांनी मगाची विषय केलेला आहे मी, खाली बसला नाही वाटत असं की कीर्तन उभं राहण्याकरता उभं राहिलेली मंडळी त्यांच्या करताय, तसं नाही. आणि उभं राहिलेल्या मंडळीला वाटत असं कीर्तन खालच्या बसलेल्या मंडळी करताय. बरं, दोन्ही मंडळीला वाटत असं कीर्तन गावा करताय, गावच्या आणि तुमच्या सगळ्या. मला वाटत असं कीर्तन हे फक्त गावा करता तुमच्या करताय नाही, सगळं तुमच्या आणि आमच्या करताच ही गोष्ट आहे. तर सगळ्यांनी नामस्मरण भगवंताचं घ्यायचं आहे. विठोबा रखुमा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोधे काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. कारण नाथ महाराज सांगतात, कारण शिव जो भोळा आहे हे भोळ दैवत आहे. लवकर जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याचं नामस्मरण करा. शंभो शंभो शंकरा करुणा करा जगदागवा.
जर काळाला जर भ्यायचं नसेल बर का, काळाला जर भ्यायचं नसेल तर नामस्मरण केल्याशिवाय गती नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे 7 दिवसात मरण माझ्या परीक्षितच होतं. किती? 7 दिवसात. पण 7 दिवसात त्याने काळाला मागे सारलं. तुम्ही म्हणाल काळाला मागे का सारलं? कारण ज्या वेळेस हा देह माझा नाही कळेल, जेव्हा कळेल हा देह माझा नाही, या देहापासून मी एक वेगळा आहे बर का, संतांना ते कळालं. आणि कधी ये आणि कधी घेऊन जा त्याला त्याचं घेणं नाही. कारण एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे भेव, कळीकाळाचं भेव निवारण करणारा शिवशंकर आहे. म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात, एका जनार्दनी शिव